नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी काहीतरी करत बसलेली असते. तेव्हा बलदेव म्हणतो की भूमी, हे काय करतेस तू? म्हणजे आता काय तू सगळ्या दिवाळीच्या गिफ्ट कार्डवरती हॅप्पी दिवाळी हँडरायटिंग करूनच लिहिणार आहेस का? तेव्हा मग ती म्हणते की हो बलदेव दादा, मी स्वतःच्या हाताने सगळ्यांवर लिहिते, कारण त्यामुळे कसं असं जरा पर्सनल फील येतो ना, त्यामुळे. असं म्हटल्यावर तो म्हणतो की अच्छा अच्छा, चालू दे तुझं. तिचं ते काम चालू असतं. त्याच वेळेला मग तिथून आकाश येतो. आता आकाश आल्याबरोबर बलदेव म्हणतो की अरे, किती वेळ झाला मी तुझीच वाट पाहत होतो. तेवढ्यातच आकाश म्हणतो की बलदेव, काय रे, काय झालं, काय काम होतं? त्यावेळेला मग आता बलदेव त्याला म्हणतो की अरे आकाश, मला ना जरा तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं खरं तर. तेव्हा मग आकाश आणि भूमी दोघंजणही येतात. तेव्हा भूमी म्हणते की काय झालं बलदेव दादा? तेव्हा तो सांगतो की काल जे काही घडलं ते जरा तुमच्यासाठी अनपेक्षितच होतं. मला माहिती आहे, म्हणजे काल मी अपूर्वाशी तुमची ओळख अचानकपणे करून दिली. म्हणजे या अगोदर मी तुम्हाला काहीही कल्पना दिली नव्हती. त्यासाठी खरं तर सॉरी. म्हणजे अचानकच मी दिवाळीच्या दिवशी तिला तुमच्यासमोर आणून उभं केलं आणि हिच्याशी मी लग्न करणार आहे असा माझा निर्णय सांगितला. परंतु तुम्हाला काय वाटतं तेही मला तितकंच महत्त्वाचं आहे. पण काल जे काही घडलं त्याबद्दल खरंच सॉरी. तेव्हा मग आता आकाशभूमी म्हणतात की अरे, त्यात सॉरी काय, सॉरी का बोलायचं? तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही, म्हणजे ना, ह्या नात्यात खरं तर आम्ही आलो, परंतु आम्हाला रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर आमचं रिलेशनशिप किती वर्क करते किंवा आम्ही दोघं एकमेकांपासून कसे राहतोय किंवा एकमेकांना कसे सांभाळून घेतोय, हे आम्हाला खरं तर सगळ्यांना बघायचं होतं. त्यामुळे आम्ही दोघंजणही तेच ठरवून पुढे गेलो, तोच विचार केला होता आणि म्हणूनच इतक्यात कोणालाही काही मी सांगितलं नव्हतं. तेव्हा मग पुढे तो म्हणतो की खरं तर आम्हीच पुढे आमच्या नात्याबद्दल शुअर नव्हतो. खरं तर अपूर्वा नाही मी. मला जराशी शुअरिटी हवी होती आणि म्हणूनच मी या गोष्टीची वाट पाहिली आणि मग फायनली आमचा निर्णय झाला आहे की आम्ही लग्न करतो आहे. पण आकाश, एक गोष्ट नक्की, की तुमच्या निर्णयाच्या विरोधात, म्हणजेच तुमच्या शब्दाच्या बाहेर मी नाही आहे. तुम्हाला काय वाटतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. म्हणजे आकाश आणि भूमी, तुम्ही दोघंही माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. तुमचा निर्णय हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जरा प्लीज एकच मिनिट थांबा, मी काहीतरी आणतोय. तेव्हा मग भूमी आकाशला विचारते की बलदेव दादा नक्की काय करतोय? तेवढ्यातच बलदेव त्याला एक पेपर आणून देतो. आकाश म्हणतो की अरे, हा कोणता पेपर? तेव्हा मग बलदेव सांगतो की हा स्टॅम्प पेपर आहे आकाश, आणि ह्या स्टॅम्प पेपरवर तुमची जी काही सही आहे किंवा काही आहे ते करा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? माझ्या नात्याबद्दल काय वाटतं? मी लग्न करावं की नाही? याबद्दल तुम्ही मला सांगा, म्हणजे मी त्या बाबतीत विचार करेन तसा. कारण तुमचं मत हे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी हे स्टॅम्प पेपरवरती देखील लिहून घ्यायला तयार आहे की मला खरंच तुमच्याबद्दल खूप वाटतं आणि त्यामुळे प्लीज तुम्ही या बाबतीत हे सत्य शोधावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे प्लीज मला तुम्ही कळवा. तेव्हा आता आकाश आणि भूमी म्हणतात की अरे, असं काय करतोयस बलदेव तू? अरे, तुझ्या आयुष्यातला निर्णय आहे हा. लग्न म्हणजे तुझ्या आयुष्यातला निर्णय आहे आणि मग तू आम्हाला दोघांना विचारून? तेव्हा मग बलदेव म्हणतो की नाही, तुम्हाला दोघांना विचारूनच घेणार. कारण 7 वर्षांपूर्वी मी काय होतो हे मला चांगलंच माहिती आहे आणि या घरात आल्यानंतर या घराने तुम्ही दोघांनी मला काय दिलं आहे, किती भरभरून प्रेम दिलं आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल ते सगळं काही मला मान्य आहे. मी तुमचं मन जे आहे किंवा तुमचं मत याचा कधीही अनादर करू शकत नाही. त्यामुळे काल मला फक्त इतकंच दिसलं, की हे जे सगळं काही चालू आहे ते जरा तुम्हाला विचित्र वाटलं. म्हणजेच काल तुम्ही जेव्हा माझ्या आणि अपूर्वाबद्दल कळलं, तेव्हा तुम्ही दोघं माझ्या नात्याबद्दल मला जरा रिलक्टंट दिसून आलात. त्यामुळे मला जरासा विचार पडतोय, की नक्की तुम्हाला या नात्याबद्दल काय वाटतंय आणि मला ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आता ठरवायचं आहे की अपूर्वा माझ्यासाठी योग्य आहे की नाही. खरं तर आम्ही दोघं एकमेकांना पसंत करतो, परंतु तुमच्या दोघांचंही मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आकाशभूमी, तुम्ही दोघंही जे म्हणाल तो निर्णय घ्यायला मी रेडी आहे. तुम्ही म्हणत असाल तर लग्न कर, लग्न करीन. तुम्ही म्हणत असाल सोडून द्या, तर मी सोडून पण देईन. आणि असं म्हणून तो निघून जातो. आकाश आणि भूमी म्हणतात की बापरे, हे काय आहे? आकाश आणि भूमी आवाज देतात, बलदेव प्लीज थांब. परंतु तो थांबत नाही. भूमी म्हणते की हे काय आहे आकाश, म्हणजे बलदेवदादांनी इतका मोठा निर्णय आपल्यावर टाकला आहे. खरंच खूप जीव आहे त्यांचा आपल्यावर. खूप जीव लावतोय तो आपल्याला, पण करायचं तरी काय? आकाश म्हणतो की भूमी, खरंच बलदेव खूप नाराज झालेला दिसलोय. म्हणजे काल आपण अपूर्वाला जेव्हा पाहिलं किंवा त्यांच्या रिलेशनबद्दल जेव्हा समजलं, तेव्हा आपला जो चेहरा उतरला होता तो बलदेवने बरोबर नोटीस केला आणि त्यामुळे आता तो या सगळ्या बाबतीतला निर्णय आपल्यावरच सोपवतोय. पण काय करायचं?
भूमी मला तर खूप भीती वाटते. तेव्हा मग आकाशला भूमी म्हणते की आकाश, मला इतकंच समजतंय की आपल्यामुळे कोणाचंही मन दुखावता कामा नये. जर खरंच त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल आणि अपूर्वा खरंच चांगली मुलगी असेल तर मग आपल्याला त्यांच्याबद्दल असं चुकून अडवून चालणार नाही. किती काय झालं तरीही आपल्यावर त्यांनी निर्णय घेतलाय, परंतु आपल्यामुळे त्यांचं प्रेम असं तुटता कामा नये असंच मला वाटतं. असं आकाशभूमी ठरवतात आणि आकाश आणि भूमी ठरवतात की आपल्यापासून वर्दी आपण इतके दिवस दूर ठेवली, परंतु आता किती काही झालं तरीही जर आपण बलदेवसाठी हे करायलाच हवं. आपल्या हट्टापायी किंवा आपल्या स्वार्थापायी आपण बलदेवचा त्रास बघू शकणार नाही. भूमी आकाश एक आता निर्णय घेण्याचा ठरवतात. दोघंजणही आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलेच असतात अपूर्वाला भेटण्यासाठी. त्याच वेळेला मग आता हवालदाराला तो विचारतो की अपूर्वा पुरोहित ACP. तेव्हा मग तो म्हणतो की सर या इथे बसा. ते इथे बसतात, येतीलच थोड्या वेळात, तुम्ही बसा. असं म्हणून आता आकाश आणि भूमीला ते बसायला सांगत असतात. भूमी आणि आकाश एकमेकांकडेच बघत असतात, कारण किती काही झालं तरीही आकाश आणि भूमी हे दोघंही अपूर्वाच्या बाबतीत आता विचार करण्याचं कन्फर्म करून ठेवतात. आणि मग इथे आता आकाश आणि भूमी दोघंजण येऊन खुर्चीवर बसतात. तिथे अपूर्वाचं नाव लिहिलेलं असतं, तिच्या नावाची पाटी असते. अपूर्वा पुरोहित, सहाय्यक पोलीस आयुक्त, असं भूमी वाचते आणि आकाशकडे बघते. त्यानंतर मग आता हवालदार म्हणतात की मॅडम या, तुम्ही दोघंही इथे बसा. त्या इथेच येतील. आणि मग भूमी आणि आकाशला ते दोघंही बसायला सांगतात. पोलीस स्टेशनचं जे वातावरण असतं ते भूमी आणि आकाशने कित्येक वर्षानंतर अनुभवलेलं असतं. कितीही काही झालं तरीही आता भूमी आणि आकाशला सारखे सारखे ते रागिणीचे क्षण आठवल्याशिवाय राहत नाही. कारण इतके वर्षांपासून म्हणून त्यांनी पोलिसांशी लांब नातं ठेवलेलं असतं, कारण की फक्त आणि फक्त रागिणी. तेव्हा भूमी आकाश खुर्चीवर बसतात आणि तेवढ्यातच तिथून आता अपूर्वाच्या ओरडण्याचा, म्हणजेच त्या लॉकअपमधून अपूर्वाच्या ओरडण्याचा आवाज त्यांना येऊ लागतो. आणि मग भूमी आकाश दोघंही बघतात आणि म्हणतात की कुठून येतोय हा आवाज. म्हणून आता ते तिकडे अपूर्वाच्या इथे, म्हणजेच जी लॉकअप असतं तिथे जायला निघतात. आणि खरं तर भूमी आकाश दोघंही घाबरलेले असतात. काय करावं त्यांना काही सुचत नसतं. त्यावेळेला आता अपूर्वा ही एका गुंडाला मारत असते, चोपत असते की खरं खरं सांग, काय झाले, काय केलंस तू? तूच केलंस ना? अगोदर गुन्हा कबूल कर, त्यानंतरच मग मी ठरवेन पुढे काय करायचं. अगोदर गुन्हा कबूल कर. तो म्हणतो की मॅडम मॅडम मी शपथ घेऊन सांगतो, मी काहीच केलेलं नाही. मॅडम प्लीज मला सोडून द्या, मी काही केलेलं नाही. असं म्हणून तो आता ओरडत असतो. त्यावेळेला मग आता इथे हे सगळं होत असताना अपूर्वा त्याला अगदी चोपत असते आणि त्याला चोपत चोपत म्हणते की ह्याला ना आता वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. आता तो जोरजोरात ओरडत असतो की मॅडम प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा, परंतु अपूर्वा त्याला अगदी धरूनच चोपत असते. तेव्हा इथे हे सगळं होत असताना अपूर्वा त्याला मारत असते आणि तो खूप घाबरलेला असतो. मॅडम प्लीज असं करू नका. भूमी आणि आकाश हे दोघंही बघत असतात की अपूर्वा कशाप्रकारे गुन्हा कबूल करून घेत आहे. त्यानंतर अपूर्वा आता बाजूला बसते आणि मग तो असा बऱ्या बोलाने गुन्हा कबूल करणार नाही, म्हणून ती म्हणते की त्या दुसऱ्या माणसाला घेऊन या, त्याला काल पकडला पण त्याला. तो असा अगदी म्हणजे कुत्रा कसा करत असतो तसा करत असतो, तडफडल्यासारखा. तेव्हा मग तो पकडलेला चोर म्हणतो की मॅडम हा असा का करतोय, याला काय झालंय? तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की हा, याचं काय केलं माहिती आहे का? हा पण असाच तुझ्यासारखा गुन्हा कबूल करत नव्हता. मग त्याला काय केलं, जिथे कुत्रे होते, ज्यांना कुत्र्यांना रेबीज झाला होता, त्या लोकांमध्ये, त्या कुत्र्यांमध्ये याला सोडलं आणि मग त्या कुत्र्यांनी याला चावलं आणि कुत्रा चावल्यापासून हा असाच करत असतो, म्हणजेच कुत्र्यासारखीच हालचाल. यालाही रेबीजच झालाय. मग आता मला वाटतंय की तुझ्याही बाबतीत मला तसंच करावं लागणार आहे. बरं ठीक आहे हवालदार, एक काम करा, यालाही तिथेच त्या एरियात सोडून द्या, म्हणजे कसं याची पण याच्यासारखीच अवस्था होऊन जाईल. तेव्हा मात्र तो गुंड म्हणतो की नाही नाही मॅडम, मला माफ करा, माफ करा, असं काही केलेलं नाही आहे. मॅडम तुम्ही प्लीज माझं असं काही करू नका. मी माझा गुन्हा कबूल करतो. हो, ती चोरी मीच केली होती आणि सगळा मुद्देमाल कुठे आहे ते मी सगळं तुम्हाला सांगतो. पण प्लीज मॅडम मला सोडा, मला माफ करा. तेव्हा मग ती म्हणते की आत्ता कसा बोललास? एक काम करा, याचं स्टेटमेंट लिहून घ्या आणि उद्या याला मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर उभं करा. त्यावेळेला मग त्याला घेऊन जातात आणि नंतर हवालदार म्हणतो की मॅडम यावेळेस तुमच्या ही जी काही ट्रिक आहे ना गुन्हा कबूल करून घेण्याची, ती अगदी मस्तच होती बरं का, एकदम भारी. तेव्हा मग आता लगेच पटापट आरोपी आपले गुन्हे कबूल करून टाकतात या ट्रिकमुळे. तेव्हा मग भूमी आणि आकाश हे सगळं ऐकत असतात मागून. तेव्हा ती म्हणत असते की खरं तर ही ट्रिकच आहे, म्हणजे गुन्हेगारांकडून गुन्हा कसा कबूल करून घ्यायचा ना ते मला चांगलंच जमतं, त्यामुळे मी हे सगळं अशा प्रकारेच त्याच्याकडून कबूल करून घेतलं. तेव्हा मात्र आकाश आणि भूमी जागेवर बसतात. अपूर्वाचा हा जो काही खतरनाक अंदाज असतो तो त्यांना लक्षात आलेला असतो. अपूर्वामुळे फक्त त्यांना काही पुढे जाऊन धोका होऊ नये एवढंच वाटत असतं आणि म्हणूनच भूमी आकाश हे घाबरत असतात. त्यानंतर मग आता भूमी आणि आकाश हे बसलेले असताना ती म्हणते की हाय
तुम्हाला जर बोलायचं होतं तर मग मला फोन करायचा होता यायच्या आधी. म्हणजे इथे भेटण्याच्या आधी आपण बाहेर कुठेतरी भेटलो असतो. म्हणजे आपली बाहेर भेट झाली असती ना, इथे असं अवघड भेटण्यापेक्षा. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, खरं तर आमचं अचानकच ठरलं इथे भेटायला येण्याचं तुम्हाला, म्हणूनच तुम्हाला इथे मी भेटायला आलो. तेव्हा मग भूमी म्हणते की खरं तर मला हे सगळं बघायचं आहे, परंतु म्हणजे मला कळलं नाही की कसं येऊ, म्हणून मी डायरेक्ट आम्ही इथेच आलो तुम्हाला भेटायला. तेव्हा ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे, म्हणजे तू हे सगळं काय चालू आहे, म्हणजे तुम्ही खरंच माझ्याशी इतकी सगळी फॉर्मॅलिटी करण्याची गरज नाही आहे. मला तुम्ही तू अपूर्वा असंही हाक मारू शकता. म्हणजे घरी असताना अपूर्वा किंवा तू असं हाक मारलं तरी चालेल. हां, ऑन ड्युटी असताना तेवढं ठीक आहे. चालेल ना, बोलाल ना, की आता ऑर्डर काढू, असं ती बोलून हसायला लागते. तेव्हा भूमी म्हणते की हो, हरकत नाही. अगं ॲक्च्युली तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. काल तू आमच्या घरी आली होतीस. त्यानंतर मग बलदेव दादाने मला हे सगळं निर्णय घेण्यासाठी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही खरं तर तुमच्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. तेव्हा मग ती म्हणायला लागते की अच्छा माझ्या आलं लक्षात की तुम्ही इथे आलात त्यामागे असंच काहीतरी कारण असणार आहे. कारण काल आम्ही सगळ्यांसमोर जो काही बॉम्ब फोडला त्यामुळे तुम्हा सगळ्यांना जरा शॉकच बसला असेल नाही? कारण हे सगळं आम्ही अगोदर कोणालाही सांगितलं नाही आणि अचानक हे सगळं सगळ्यांना समजलं त्यामुळे. तेवढ्यातच आता लगेचच भूमी म्हणते की हो, म्हणजे ना आम्ही त्यांच्या लग्नाच्या बाबतीतच विचार करतोय. आम्हाला खरं तर एकच हवं आहे की बलदेव दादा कायम खुश राहिला पाहिजे. कारण इतके वर्ष झाले तो आमच्यासोबत आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला माहिती आहे. तुम्ही त्याला कशाप्रकारे सांभाळलं आहे, तो कसा तुमच्यामध्ये रुळला आहे, त्याचं पहिल्याचं लाईफ काय होतं, हे सगळं सगळं त्याने मला अगोदर सांगितलेलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो आकाश की हो, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्हाला इतकंच हवं आहे की बलदेवचं आयुष्य एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला आयुष्यात पुढे कसलाही त्रास झाला नाही पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे की आपल्या आयुष्यामधली जी काही पार्टनर असते, ती पार्टनर योग्य असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं आयुष्य पुढे कसं आहे हे त्यावरूनच ठरणार आहे. त्यामुळे मला एकच महत्त्वाचं वाटतं आहे की ती शुअरिटी मला तुझ्याकडून हवी होती. म्हणजे बलदेवच्या बाबतीत तू कधीही त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाहीस ना, किंवा तू त्याला कधीही कुठल्याही प्रकारे सोडणार नाहीस ना, किंवा त्याचं आयुष्य तुझ्या हातात आहे. त्यामुळे तू त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाहीस ना, असं आता आकाश आणि भूमी हे अपूर्वाला विचारत असतात. त्यावेळेला आता ती त्यांच्याकडे बघायला लागते आणि तिची ती कडक आणि कटाक्ष नजर बघून आकाश आणि भूमी जरासे थोडे शांतच होतात. ती तिथून तिच्या खुर्चीवरून उठते आणि पटकन त्यांच्याजवळ बाजूला येऊन उभी राहते. आणि मग आकाश आणि भूमी हे दोघंजणही म्हणतात की काय झालं, आणि दोघंही आता तिच्यासमोर उभेच राहतात खुर्चीवरून उठून, की नक्की अपूर्वाला झालं तरी काय. त्यावेळेला भूमी म्हणते की अपूर्वा, काय झालंय? तेव्हा मग ती म्हणते की मला माहिती आहे तुमच्या मनाला सध्या काय वाटतंय ते, परंतु आता तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी ही वर्दी घेतली होती तेव्हा मी शपथ घेतली होती की या वर्दीचा कायम मी मान राखेन. तसंच आता याच वर्दीची शपथ घेऊन मी सांगते की मी बलदेवला कायम आनंदात ठेवीन. त्याच्याशी मला खरंच मनापासून लग्न करायचं आहे आणि माझं त्याच्यावर खरंच मनापासून खूप प्रेम आहे, असं आता भूमीचा हात हातात घेऊन ती बोलून दाखवते. त्यामुळे आकाश आणि भूमीला ती सांगते की मला खरंच माहिती आहे की तुमचं दोघांचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही खूप जपता त्याला. पण खरंच खूप मला आनंद वाटतोय की तुम्ही आता आलात या क्षणाला आमच्याबद्दल बोलण्यासाठी. पण मी तुम्हाला खरंच सांगते मनापासून, मी बलदेववर मनापासून प्रेम करते. त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय मी घेणार नाही किंवा त्याच्या बाबतीत काहीही चुकीचं मी घडू देणार नाही, असं आता अपूर्वा ही भूमीचा हात घेऊन बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता इथे अपूर्वा ही तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की मला माहिती आहे कितीही काही झालं तरीही या गोष्टी मी तुमच्यापासून कधीही लपवणार नाही. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की थँक्यू सो मच, हेच मला बघायचं होतं आणि त्यामुळे मी तुला भेटायला आले होते. खरं तर हीच महत्त्वाची बाब होती जी आम्हाला सतावत होती. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की पण माझी ना एक तक्रार आहे बलदेवच्या बाबतीत. तेव्हा आता तितक्यातच तिचा फोन वाजतो आणि ती म्हणते की एक्सक्यूज मी, मला ना जरा हा फोन घ्यावा लागेल, खूप अर्जंट आहे, असं म्हणून ती फोन घेते आणि बाहेर जाते. आणि बाहेर फोनवर बोलत असते तेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात. म्हणजे त्यांना खरं तर हा निर्णय घेताना थोडी भीतीच वाटत असते, परंतु ते दोघंही तिथेच बसतात. कारण अपूर्वाच्या बाबतीतला जो काही निर्णय घेणार आहे त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं आयुष्य अवलंबून आहे, हे सगळे आता त्याला भीती वाटत असते. तेव्हा अपूर्वा मात्र इथे काहीतरी विचित्र खेळी खेळताना दिसते. अपूर्वा बाहेर येते आणि म्हणते की हॅलो, आता फोन करण्याची काय गरज होती? मी सांगितलं होतं ना, आपलं जे काही काम आहे ते व्यवस्थित करायचं आहे आणि फोन करण्याची काय गरज होती? जर काम झालं तर मेसेज टाकायचा होता ना, लक्षात ठेवायचा. मला आता फोन अजिबात अशा प्रकारे करायचा नाही, मेसेज करायचा. सगळेजण समोर असताना तर नाहीच नाही, असं ती बोलून मोकळी होते. खरं तर इथे अपूर्वा काहीतरी भूमी आकाशच्या बाबतीत वेगळीच खेळी खेळणार असते आणि
मग इथे भूमी आणि आकाश बसलेले असतात. मग त्यावेळेला भूमी म्हणते की अगं, आपलं बोलणं मगाशी अर्धवट राहिलं. तू म्हणत होतीस की तुझी काहीतरी बलदेव दादाबद्दल तक्रार आहे. कोणती आहे ते सांग, म्हणजे आम्ही नक्कीच त्याबद्दल काहीतरी करू शकू. तेव्हा मग ती म्हणते की हो, माझी तक्रार अशी होती की खरंच म्हणजे बलदेव तुमच्या फॅमिलीत का नाही जन्माला आला? खरं तर तुम्ही दोघंही इतके चांगले आहात ना, तुमचं फॅमिली तुमच्या कुटुंबाबद्दलची एकी इतकी आहे ना, की मी खरंच खूप ऐकून आहे आणि त्यामुळे बलदेवकडून मी तुमचे सगळे किस्से ऐकलेत. मला फक्त इतकीच खंत वाटते की बलदेव तुमच्या फॅमिलीचा भाग असायला हवा होता, म्हणजे तुमची फॅमिली. तेव्हा भूमी म्हणते की हो, तो आता आमचीच फॅमिली आहे आणि माझा दादा आहे, त्यामुळे तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते की बरं, आम्ही निघतो. तेव्हा ती म्हणते की इतक्यात निघालात? तेव्हा मग ती म्हणते की हो अगं, काय ना, घरीही सण आहे तर पाहुणे वगैरे येत असतात, त्यामुळे आता ती भूमी तिच्याकडे गिफ्ट देते आणि म्हणते की तुझ्यासाठी हे दिवाळीनिमित्त छोटंसं गिफ्ट बघ आणि कसं वाटतंय ते सांग, मला नक्कीच सांग. आणि आम्ही निघतो आता, पाहुणे वगैरे येतच असतात दिवाळीसाठी. असं म्हणून ती आता तिथून निघते आणि अपूर्वाला म्हणते की आपण नक्कीच परत भेटू. आता ते दोघं निघाल्यानंतर अपूर्वा काहीतरी डोक्यात वेगळाच विचार करून असते. कारण अपूर्वा इथे आपल्याला खरं तर दिसते चांगली, परंतु काहीतरी वेगळाच हेतू तिचा यामागचा आहे. भूमी आणि आकाश यांच्या घरात आता लक्ष्मीपूजन सुरू असतं. तेव्हा सगळेजण अगदी आनंदाने पूजेसाठी जमलेले असतात. आकाश आणि भूमी हे दोघंजणही आता लक्ष्मीपूजनाची तयारी म्हणजेच लक्ष्मीचं पूजन करत असतात. त्याच वेळेला आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आरतीची वेळ येते. त्यावेळेला आता आरती करत असताना भूमी आणि आकाश हे दोघंजणही एकत्र असतात आणि त्याच वेळेला इथे हे सगळं पौर्णिमा आणि बाकीचे सगळे जमून बघत असतात. तेव्हा आता लक्ष्मीपूजन झालेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो की चला, आता लक्ष्मीपूजन तर झालं, मला तुमच्यासमोर सगळ्यांसमोर एक महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची, एकदम महत्त्वाची आणि स्पेशल अनाऊन्समेंट. तेव्हा सगळेजण बघतच राहतात. तेव्हा आता अभिजित म्हणतो की काय रे, कसली अनाऊन्समेंट आकाश, काय झालं? मला पण काही माहिती नाही आहे, तू काय बोलतोयस ते. तेव्हा तो लगेचच म्हणतो की कळेल कळेल, थोड्याच वेळात कळेल की मला काय म्हणायचं ते. त्यानंतर मग आता इथे आकाश आणि भूमी हे दोघंजणही जमतात आणि म्हणतात की सगळ्यांनी आता लक्ष द्यायचं आहे, की ही जी अनाऊन्समेंट आहे ना, ती खरंच खूप चांगली आहे आणि सगळ्यांसाठी सरप्रायझिंग आहे. आणि भूमी म्हणते की चला, क्षितिजा आहे ना आपली, ती करेल सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट. तेव्हा क्षितिजा आहे त्याने म्हणते की हो, मी करते सगळ्यांसमोर आता अनाऊन्समेंट, ऐका ऐका सगळेजण आहेत ना. त्यावेळेला मग अथर्व म्हणतो की हो हो आजीबाई, बोला तुम्ही, काय अनाऊन्समेंट आहे तुमची? तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते की एक काम करते, मी सांगते, सगळ्यांना सांगते. तेव्हा मग आता अभिजित आणि अथर्व म्हणतात की हो, म्हणजे मी गेस करू का? तेव्हा ती म्हणते की हो हो, तुम्ही गेस करा काका. तेव्हा तो म्हणतो की आपण नवीन ब्रँच वगैरे ओपन केली, असं काही आहे का? त्यावेळेला आकाश म्हणतो की नाही, चूक. मग आणखी काय आहे, कशाबद्दल आहे? तेव्हा आता ती म्हणायला लागते की थांबा, मी तुम्हाला आता बोलून दाखवत नाही, मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच. असं म्हटल्यानंतर इथे आतमध्ये या, असं क्षितिजा त्या माणसांना सांगते. तेव्हा ते आतमध्ये येत असतात आणि मग त्याच वेळेला इथे आता त्या पडद्याच्या मागे कोणीतरी असतं. भूमी आणि आकाशला संपूर्ण सगळं माहिती असतं, त्यांनीच हे प्लॅनिंग केलेलं असतं. त्याच वेळेला आता तिथे समोरून त्या पडद्याच्या मागे अपूर्वा असते. आता अपूर्वाला पाहिल्यावर भूमी आणि आकाश हसायला लागतात. परंतु त्या बलदेवला तर धक्काच बसलेला असतो, की अचानक अपूर्वा कशी काय आली? म्हणजे नक्की काय झालं? असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तर अपूर्वा इथे आल्यामुळे सगळ्या जणांना अगदी आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तर बलदेवला तिला पाहून खूपच आनंद झालेला असतो. तर आता आकाश आणि बाकीचे सगळेही पुढच्या भागामध्ये आकाशला विचारत असतात, की नक्की काय आहे? तेव्हा मग आकाश म्हणतो, की आता मी आणि भूमी यांनी दोघांनीही बलदेव आणि अपूर्वाच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे की भूमी, आता आपण सांगूया, अपूर्वा आणि बलदेव या दोघांची जोडी मला मान्य आहे आणि आपली अपूर्वा लवकरच आपल्या महाजनांच्या घरची आता सून होणार आहे. आणि हे ऐकल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि मग सगळेजण कौतुक करू लागतात, की चला फायनली, आणि अथर्वही खुश होतो. तेव्हा आता बलदेवलाही आनंद झालेला असतो. फायनली आकाश आणि भूमीने त्यांच्या लग्नाला होकार दिलेला असतो आणि बलदेवच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भूमीलाही खूप आनंद होतो. मग आता बलदेवला बघतच आणि आकाश भूमीला म्हणतो, की भूमी, चल, आपल्या घरची होणारी सून आहे, तिला आपलं सगळं घर दाखव. तेव्हा क्षितिजा म्हणते, की हो, मी दाखवते ना घर. असं म्हटल्यानंतर आता इथे घर दाखवत असताना भूमी आणि आकाश हे दोघंजणही खूप खुश असतात आणि बलदेव हा आकाश आणि भूमी यांचे आभार मानतो, की खरंच थँक्यू, तुमच्यामुळे हे सगळं मला आता अनुभवायला मिळते. नंतर मग तिला घर दाखवत असताना क्षितिजा म्हणते, की काकू, चल, मी दाखवते ना तुला घर.
तेव्हा मग आतमध्ये जात असताना इथे रागिणीची खोली लागते. तेव्हा मग लगेचच अपूर्वा विचारते की ही बंद खोली कोणाची आहे? कोणाची आहे ही खोली? म्हणजे कोण होतं या रूममध्ये? असं तिने आता विचारल्याबरोबर मानसी आणि भूमी जराशा घाबरतात. कारण की त्यांना माहिती असतं की हे सगळं जे काही चालू आहे ना, ते रागिणीमुळेच चालू आहे आणि ती खोली बंद असण्याचं कारण आता काय सांगायचं? याचा भूमीला पेच पडलेला असतो. नेमकं आता भूमी अपूर्वाला काय सांगणार आहे आणि अपूर्वा कुठल्या हेतूसाठी इथे आली आहे हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.